नमस्कार. काल माझा मित्र मंदार व त्याची बायको निशा यांनी एकमेकांची शर्यत लावली आणि नेमकं काल मला एक काम आलं, त्यामुळं मला त्यांची शर्यत पाहताच आली नाही. मग मी त्यांना विचारलं, की "तुम्ही तुमची शर्यत रेकॉर्ड केली आहे का? मला काल पाहता नाही आली, मला आज बघायची आहे." तर ते म्हणाले, "हो." मी खुश झालो. मी त्यांना म्हणालो, "दाखवा मला." आणि शर्यतीचा व्हिडिओ दाखवण्याऐवजी त्यांनी मला जे काही घडलं ते दाखवण्यासाठी हा आलेख दाखवला. तर हा एक स्थिती काल आलेख आहे. मग चला या आलेखाकडे बघूया व बघूया आपण त्या शर्यतीत काय झालं असेल, कोण शर्यत जिंकला असेल, कोण वेगाने धावला असेल. तर मग हा स्थिती काल आलेख आपल्याला एका ठराविक वेळेला त्या वस्तूची स्थिती सांगत असतो, बरोबर? उदाहरणार्थ, हा आहे मंदारचा आलेख. तर हा आलेख काय सांगतो, की जेव्हा वेळ ही 0 असते, तेव्हा मंदारसुद्धा 0व्या ठिकाणी होता. मग असं समजा, की ही सुरुवातीची रेषा आहे. मग 0व्या सेकंदाला तो इथे होता म्हणजे 0वर. त्यानंतर 1 सेकंदानंतर तो इथे असेल म्हणजेच 1 मीटरवर. 2 सेकंदानंतर तो 2 मीटरवर असेल. तर अशा प्रकारे तो पुढे जात राहील व 6 सेकंदानंतर तो 6 मीटरवर असेल, जी की अंतिम रेषा आहे. मग त्याच्या आलेखावरून आपल्याला काय समजते? त्याला अंतिम रेषेपर्यंत पोहोचायला 6 सेकंद लागतात, बरोबर? मग आता त्याची बायको निशा हिचा आलेख बघूया. मग हा तो आलेख आहे. तर मग 0व्या सेकंदाला ती कुठे होती बरं? तुम्ही सांगाल का? तर ती 0व्या सेकंदाला आलेखावरच नव्हती. म्हणजेच तिने उशिराने धावायला सुरुवात केली असेल, बरोबर? मग पुढे 1 सेकंदानंतर आपण पाहिलं तर पुन्हा ती या आलेखावर नव्हती. त्यानंतर 2 सेकंदानंतर पाहिलं तर ती आपल्याला या आलेखावर दिसते. म्हणजे दुसऱ्या सेकंदाला ती सुरुवातीच्या रेषेवरून धावायला सुरुवात करते. तुम्ही हे बघू शकता. चला पाहूया तिसऱ्या सेकंदाला काय होतं, तर 3 सेकंदानंतर ती 3 मीटरवर आहे. वाह! ती खूप वेगवान आहे. तुम्हाला दिसतंय का? 2 सेकंदानंतर ती शून्यावर होती आणि 3 सेकंदानंतर ती 3 मीटरवर आहे. मग 4 सेकंदानंतर ती 6 मीटरवर आहे आणि ती शर्यत पूर्णही करते. म्हणजेच ती 4थ्या सेकंदाला जिंकते. मंदारला शर्यत पूर्ण करायला 6 सेकंद लागले. त्याऐवजी त्याची बायको निशा हिला फक्त 4च सेकंद लागले. खरं तर फक्त 2च सेकंद. कारण ती उशिरा आली होती ना, तरी तिने शर्यत लवकर पूर्ण केली. म्हणून स्पष्ट आहे की तिने शर्यत जिंकली आणि आपण आता अंदाज लावू शकतो की नेमकं काय झालं असेल आणि स्पष्टपणे ती त्याच्यापेक्षा खूपच वेगवान होती हे इथं दिसते. तर मंदारचा संपूर्ण शर्यतीसाठी वेग किती होता? आपण वेग कसा काढतो बरं? तर वेग बरोबर विस्थापन भागिले वेळ या सूत्राने आपण वेग काढतो. मग इथे आपल्याकडे वेळ आहे आणि विस्थापन देखील आहे. त्यामुळं व्हिडिओ थोडा वेळ थांबवा आणि तुम्ही स्वतःहून मंदारचा वेग काढू शकता की नाही ते बघा. मग बघा, मंदारचं विस्थापन होतं 6 मीटर आणि ते विस्थापन व्हायला लागलेला वेळ होता 6 सेकंद. म्हणून त्याचा वेग होतो 1 मीटर प्रति सेकंद. म्हणजेच तो प्रत्येक सेकंदाला 1 मीटर इतका प्रवास करतो. त्यानंतर अशाच प्रकारे आपण निशाचा वेग काढूया. पुन्हा तुम्ही हे स्वतःहून काढाल का? तर व्हिडिओ थोडा वेळ थांबवा आणि हे सुद्धा काढून बघा. चला मग आपण पुन्हा तसंच करणार आहोत. तर निशाचा वेग म्हणजे विस्थापन भागिले वेळ. मग ती इथून सुरुवात करते आणि शर्यत इथे संपवते. म्हणून आपल्याला 2 सेकंदापासून ते 4 सेकंदापर्यंतचा वेळ पाहावा लागेल. तर तिचं विस्थापन किती झालं? तिचं विस्थापन म्हणजे या शून्यापासून ते 6 पर्यंत म्हणजेच 6 मीटर. तर तिचं एकूण विस्थापन आहे 6 मीटर आणि हे विस्थापन होण्यासाठी किती वेळ लागला बरं? तो वेळ 4 सेकंद आहे का? नाही. ती 4 सेकंदाला शर्यत संपवते. परंतु तिने सुरुवात ही दुसऱ्या सेकंदाला केली होती. म्हणजेच तिला हे अंतर पार करायला फक्त 2 सेकंद लागले. हे समजून घ्या. म्हणून वेग बरोबर 6 मीटर भागिले 2 सेकंद. मग तिचा वेग होतो 3 मीटर प्रति सेकंद. म्हणजेच ती मंदारपेक्षा वेगवान होती. आणि हे आलेखावरून सुद्धा आपण आधीच समजून घेतलं होतं. मग तिचा वेग 3 मीटर प्रति सेकंद आहे. आणि आता एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजून घेणे इथं गरजेचं आहे. ते म्हणजे जर तुम्ही मंदारचा आलेख पुन्हा एकदा पाहिला तर तुम्हाला दिसेल की तो प्रत्येक सेकंदाला 1 मीटर प्रवास करतोय. पहिल्या सेकंदाला तो 1 मीटर जातो, मग दुसऱ्या सेकंदाला तो आणखीन 1 मीटर जातो. पुढच्या सेकंदाला पुन्हा 1 मीटर जातो. तर दर सेकंदाला तो 1 मीटर प्रवास करत राहतो. म्हणजेच त्याचा वेग हा सतत एकसारखा आहे.
तो बदलत नाही. वेग स्थिर आहे म्हणजे त्याची हालचाल एकसमान आहे. हे आलेखामध्ये दिसतं कारण आलेखामध्ये एक सरळ रेषा आहे आणि निशाच्या बाबतीतही तेच आहे. ती प्रत्येक सेकंदाला सतत प्रवास करते. पहिल्या सेकंदाला 3 मीटर तर दुसऱ्या सेकंदालाही आणखी 3 मीटर धावते. म्हणजेच पुन्हा तिसऱ्या सेकंदालाही 3 मीटर धावत असेल. याचा अर्थ तिची हालचाल एकसमान आहे कारण आलेखामध्ये इथे सुद्धा सरळ रेषा आहे. म्हणून जेव्हा स्थिती काल आलेख सरळ रेषेत असतो तेव्हा स्थितीमध्ये एक समान बदल होतो. तसेच प्रत्येक सेकंदाला समान विस्थापन होते. म्हणजेच वेग कायम असतो. दुसऱ्या बाजूला विचार करायचं झालं तर बघा, जर आलेख सरळ रेषेत नसता, जर तो काहीसा वक्र असता, तर आपल्याला इथे लक्षात आलं असतं की स्थिती ही एकसमान बदलत नाही. याचा अर्थ वेग हा सतत समान राहत नाही. आणि हो, याबद्दल आपण आधीच्या व्हिडिओत बऱ्याचदा चर्चा केली आहे. म्हणून जर अजून स्पष्टपणे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर आधीचे व्हिडिओ तुम्ही पुन्हा बघा आणि मग इथे परत या. तसंच अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, निशाची गती जास्त आहे त्यामुळे तिचा आलेख मंदारच्या आलेखापेक्षा जास्त उताराचा आहे. हे तुम्ही पाहू शकता. म्हणजे समजा आपण या आलेखांना डोंगरासारखं समजलं आणि असं समजा की आपण ते डोंगर चढत आहोत, तर जास्त उताराचा आलेख चढायला कठीण वाटेल आणि कमी उताराचा आलेख चढायला सोपा वाटेल. म्हणून स्थिती काल आलेखामध्ये जर आलेख जास्त उताराचा असेल तर त्याची गती ही जास्त असते. हे तर समजण्यास सोपं आहे, होय ना? जास्त उतार म्हणजे स्थितीमध्ये जलद बदल आणि म्हणून फक्त आलेख पाहून कोणता आलेख जास्त उताराचा आहे ते बघून आपण लगेच समजू शकतो की कोणाची गती जास्त आहे. ठीक आहे ना? पण असं लक्षात आलं की त्या शर्यतीत अजून एक स्पर्धक होता. त्या शर्यतीत एक कुत्रा देखील होता आणि हा त्याचा स्थिती काल आलेख आहे. तर तुम्ही या आलेखावरून समजू शकता की त्या कुत्र्याने त्या शर्यतीमध्ये नेमकी काय केलं असेल. मग त्यामुळं त्याचा वेग किती होता हे तुम्ही शोधू शकता का? तर मला इथे खात्री आहे की हा वेग तुम्ही नक्कीच शोधू शकता. तर व्हिडिओ पुन्हा थांबवा आणि वेग काढा. चला पाहूया. जेव्हा वेळ शून्यावर होती तेव्हा तो कुत्रा कुठे आहे? तर तो थेट 4 मीटरवर आहे आणि 1 सेकंदानंतर तो असा खाली कुठेतरी आहे. म्हणजेच कुत्रा हा विरुद्ध दिशेने प्रवास करतो हे लक्षात घ्या. मग 5 सेकंदाच्या शेवटी तो पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी परत येतो. म्हणून आपला कुत्रा उलट्या दिशेने प्रवास करत होता. इथे आलेख जे सांगतोय तेच आपण बघतोय. चला तर मग आता आपण काढूया कुत्र्याचा वेग काय होता. मग कुत्र्याचा वेग म्हणजेच VD असं आपण म्हणूया. मग हा वेग बरोबर विस्थापन भागिले वेळ. आपण जर वेळ 5 सेकंद घेतला तर सुरुवातीला हा कुत्रा इथे होता आणि 5 सेकंदानंतर तो इथे पोहोचला. मग त्याचं विस्थापन किती झालं बरं? आपल्याला वाटू शकतं की ते 4 मीटर आहे, परंतु ते 4 मीटर नाही. का नाही बरं? कारण बघा, तो इथून सुरुवात करतो आणि खाली येतो. म्हणून ते विस्थापन ऋण 4 मीटर आहे. याचा विचार करण्याचा आणखी एक मार्ग असा आहे की विस्थापन म्हणजे अंतिम स्थिती वजा प्रारंभिक स्थिती. मग कुत्र्याची अंतिम स्थिती म्हणजे काय? तर 0 व प्रारंभिक स्थिती म्हणजे काय? तर तो 4 मीटरवर होता. म्हणून 0 वजा 4. मग आपण म्हणू शकतो उत्तर ऋण 4. तर तुम्ही हा विचार केला तर कळेलच कुत्र्याचं विस्थापन ऋण 4 मीटर आहे. म्हणजेच तो उलट्या दिशेने चालला आहे आणि त्याला हे करायला वेळ किती लागला बरं? तर 5 सेकंद. म्हणून या आपण ऋण 4 मीटरला 5 ने भाग देतो. म्हणजेच ऋण 4 भागिले 5. ते उत्तर येतं ऋण 0.8. आता तुम्ही हे तपासून पाहू शकता. ते ऋण 0.8 मीटर प्रति सेकंद आहे. म्हणजेच खूपच हळू. आणि या ऋण चिन्हाचा अर्थ असा आहे की तो कुत्रा विरुद्ध दिशेने चालतोय. इथे जर तुम्ही पर्वताचं उदाहरण घेतलं तर पहा, आपण आता पर्वत चढत नाहीये. पुढे जाताना आपण पर्वतावरून खाली उतरत आहोत. यावरून समजतं हे आधीच्या पेक्षा उलट आहे. आधी आपण वर चढत होतो ज्याला आपण धन म्हणतो आणि आता आपण खाली उतरत आहोत ज्याला आपण ऋण म्हणतो. तर कसंही समजा पण कुत्र्याचा वेग इथे ऋण आहे कारण तो विरुद्ध दिशेने चालतोय. तर आपण काय शिकलो? आपण स्थिती वेळ आलेख कसे समजावे ते पाहिलं. त्यातून वेग कसा काढायचा ते शिकलो आणि जर हा आलेख सरळ रेषेत असेल तर याचा अर्थ त्या ठिकाणी स्थिती ही समान दराने बदलते. म्हणजेच तिथे वेग हा स्थिर असतो. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. धन्यवाद.